आयुष्यभर स्वतःच्या रक्ताचं पाणी करून एखादा माणूस एक घर घेतो, मुलाबाळांना मोठं करतो. म्हातारपण जवळ येतं तेव्हा त्याला वाटतं की आता उरलेलं आयुष्य याच घरात आपल्या मुलाच्या आधारावर शांततेत घालवावं. याच प्रेमापोटी आणि विश्वासापोटी तो स्वतःच्या हक्काचं घर स्वतःच्याच मुलाच्या नावावर करतो. पण घर नावावर झाल्यावर अचानक सगळं चित्र बदलतं. जो मुलगा म्हातारपणी आधार बनणार असतो, तोच मुलगा त्या म्हाताऱ्या आईवडिलांना त्यांच्याच घरातून बाहेर काढतो. मग त्या आईवडिलांनी काय करायचं? उरलेलं आयुष्य रस्त्यावर काढायचं की मुकाट्याने हा अपमान सहन करायचा? इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो की प्रेमापोटी आणि विश्वासाने दिलेली ही संपत्ती आई आणि वडील कायद्याने परत घेऊ शकतात का? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती कदाचित तुमच्या आजूबाजूला घडत असेल किंवा उद्या एखाद्या ओळखीच्या घरात घडू शकते. ही गोष्ट आहे रमेश बचोलाल सोनी आणि त्यांच्या कुटुंबांची. रमेश सोनी यांचं वय 68 वर्ष आहे आणि ते पेशाने सराफ आहेत. त्यांनी 2005 मध्ये स्वतःच्या कष्टाच्या पैशातून मुंबईतल्या लोअर परळ भागात यशस्वी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एक फ्लॅट घेतला होता. या घरात ते आपली 60 वर्षाची पत्नी, मुलगा अश्विन आणि त्याच्या कुटुंबासोबत एकत्र राहत होते. काळ पुढे सरकत होता. कुटुंबात साहजिकच काही अंतर्गत वाद होत होते. यावर काहीतरी तोडगा काढावा आणि आयुष्याच्या संध्याकाळी मुलाने आपला प्रेमाने सांभाळ करावा या आशेवर रमेश सोनी यांनी एक मोठा निर्णय घेतला. मे 2023 मध्ये त्यांनी लोअर परळचं हे घर नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे म्हणजेच गिफ्ट डीड करून आपला मुलगा अश्विन याच्या नावे केलं. या हस्तांतरणासाठी लागणारा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा सगळा खर्चही या वृद्ध आईवडिलांनीच स्वतःच्या खिशातून केला होता. या बक्षीसपत्राच्या कागदावर एक अट अत्यंत स्पष्टपणे लिहिलेली होती. अट ही होती की घर मिळाल्यानंतर मुलगा म्हातारपणात आपल्या आईवडिलांची सर्वतोपरी काळजी घेईल आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करेल. इथपर्यंत सगळं सुरळीत वाटतं. पण घर कायदेशीररित्या नावावर झाल्यावर खरा खेळ सुरू झाला. मुलाने आणि त्याच्या कुटुंबाने आई वडिलांची काळजी घेण्याऐवजी त्यांना मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. परिस्थिती इतक्या टोकाला गेली की 2025 मध्ये या 68 वर्षाच्या वडिलांना आणि 60 वर्षाच्या आईला स्वतःचं हक्काचं घर कायमचं सोडून बाहेर पडावं लागलं. विचार करा, ज्या घरात आपली उभी हयात गेली ते घर मुलाच्या नावावर केल्यावर त्याच घरातून बेघर होण्याची वेळ या वृद्ध दाम्पत्यावर आली. कुटुंबाने भायखळ्यालाही एक बांधकाम सुरू असलेलं घर घेतलं होतं, पण तिथला ताबा अजून बिल्डरने दिला नव्हता आणि तिथेही मुलाचंच नाव होतं. म्हणजे हाताशी 2 मालमत्ता असूनही हे वृद्ध आई वडील अचानक पूर्णपणे बेघर आणि निराधार झाले. अशा वेळी माणूस तुटून जातो, पण रमेश सोनी यांनी हार मानली नाही. त्यांनी न्याय मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 या अंतर्गत स्थापन झालेल्या एका विशेष न्यायाधिकरणाकडे म्हणजेच ट्रिब्युनलकडे धाव घेतली. एप्रिल 2026 मध्ये या ट्रिब्युनलने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर एक अत्यंत धाडसी आणि स्पष्ट निकाल दिला. त्यांनी मुलाला सांगितलं की पुढच्या 60 दिवसांच्या आत घर रिकामं करा आणि त्या घराचा शांततापूर्ण ताबा आई वडिलांना परत द्या. मुलाला हा निर्णय मान्य नव्हता. त्याने लगेच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि या आदेशाला आव्हान दिलं. आता हायकोर्टात मुलाने जे युक्तिवाद केले ते ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की आजकालच्या जगात नाती महत्त्वाची उरली आहेत की फक्त पैसा? मुलाने कोर्टात अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलं की माझे वडील स्वतःचा सोन्या चांदीचा व्यवसाय करतात. ते आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आणि श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे इतरही संपत्ती आहे. त्यामुळे ते काही रस्त्यावर आलेले नाहीत किंवा स्वतःचा सांभाळ करायला असमर्थ नाहीत. याशिवाय त्याने असाही तोंडी दावा केला की लोअर परळचं घर मूळतः मीच स्वतःच्या पैशाने घेतलं होतं. बक्षीसपत्राने फक्त मालमत्ता माझ्याकडे परत आली आहे आणि आता माझ्यावर अशी कारवाई झाली तर माझ्या पत्नी आणि 2 मुलांचं काय होणार, जे याच घरात राहतात? त्याने आपल्या बहिणीवरही आरोप केला की त्यांनीच आई वडिलांना भडकावून हा खटला उभा केला आहे. वरवर पाहता मुलाचा हा युक्तिवाद एखाद्याला तांत्रिकदृष्ट्या बरोबर वाटू शकतो. जर वडील स्वतः कमवत आहेत, ते निराधार नाहीत, तर मग मुलाने घर परत का द्यायचं? पण इथेच कायद्याचा खरा अर्थ आणि न्यायव्यवस्थेची समज आपल्या समोर येते. जुलै 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने हा खटला ऐकला. कोर्टाने मुलाचे हे सगळे युक्तिवाद एका झटक्यात फेटाळून लावले. कोर्टाने स्पष्ट केलं की कायद्याच्या कलम 23चा आणि आई वडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा काहीही संबंध नाही.
तुमचे वडील श्रीमंत आहेत की गरीब याने या कायद्यात काही फरक पडत नाही. जेव्हा आई वडिलांनी हे घर बक्षीसपत्राने दिलं तेव्हा मूळ अट काय होती? अट ही होती की तुम्ही त्यांच्या म्हातारपणी त्यांची काळजी घ्याल. आणि तुम्ही ती काळजी घेतली नाही, आईवडिलांना स्वतःचं घर सोडून जावं लागलं. यातच तुमच्या अटीचा भंग झाला. कायद्याच्या भाषेत याला वैधानिक कायदेशीर गृहीतक किंवा डिमिंग फिक्शन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा काळजी घेण्याची अट मोडली जाते तेव्हा कायदा असं गृहीत धरतो की हे घर तुम्ही फसवणूक करून किंवा बळजबरीने मिळवलं आहे आणि त्यामुळे ते बक्षीसपात्र आपोआप रद्दबातल ठरतं. कोर्टाने मुलाचा तो दावाही खोडून काढला ज्यात तो म्हणाला होता की घर त्याने स्वतःच्या पैशाने घेतलं आहे. कोर्ट म्हणालं की हा तुमचा फक्त तोंडी दावा आहे. कागदावर म्हणजे नोंदणीकृत बक्षीसपत्रात जे लिहिलंय त्याच्या विरुद्ध तुम्ही तोंडी दाव्यांच्या आधारावर मालकी हक्क सांगू शकत नाही. कागदपत्रांना कायद्यात सर्वाधिक महत्त्व असतं. तुम्ही विचार करत असाल की हा फक्त एका कुटुंबाचा आणि एका घराचा प्रश्न आहे. नाही, हा आपल्या संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. आपण सगळेच आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस राबतो, आयुष्याची पुंजी साठवतो. म्हातारपणी ही पुंजी आपण अत्यंत विश्वासाने मुलांच्या हातात देतो, कारण आपल्याला वाटतं की ते आपल्या म्हातारपणाची काठी बनतील. पण जेव्हा हीच काठी आपल्याला मारायला उठते तेव्हा काय होतं? मुलाला वाटतं आता घराचे कागद तर माझ्या नावावर आहेत, आता या म्हाताऱ्यांचं काय ऐकायचं? पण आपला कायदा सांगतो नाही. कागदावर घर तुमच्या नावावर झालं असलं तरी ती मालकी पूर्ण नाही. ती मालकी आईवडिलांच्या सन्मानावर, त्यांच्या देखभालीवर आणि विश्वासावर अवलंबून आहे. जर तुम्ही तो सन्मान दिला नाही तर तुमची मालकीही राहणार नाही. अश्विन सोनी प्रकरणात जेव्हा मुलाला वाटलं की आता केस हातातून जाते तेव्हा त्याने कोर्टात उशिरा एक ऑफर दिली. तो म्हणाला की मी आता माझ्या आईवडिलांना दरमहा देखभाल खर्च द्यायला तयार आहे किंवा त्यांना पुन्हा घरात राहायला जागा देतो. पण कोर्टाने काय सांगितलं माहीत आहे? कोर्ट म्हणालं की आता वेळ निघून गेली आहे. कायद्याच्या कलम 23 नुसार एकदा तुम्ही अट मोडली आणि घर बळकावून आईवडिलांचा विश्वासघात केला की ते हस्तांतरण कायद्याने आधीच दूषित झालेलं असतं. नंतर पैशांची ऑफर देऊन किंवा तडजोडीची तयारी दाखवून तुम्ही तो विश्वासघात पुसून काढू शकत नाही किंवा ती प्रक्रिया पूर्ववत करू शकत नाही. तुम्हाला ते घर परत करावंच लागेल. हा मुद्दा आणखी सखोल समजून घेण्यासाठी आपण अशाच एका दुसऱ्या घटनेकडे पाहूया. मे 2026 मधलीच ही घटना आहे. संभाजी बाळकृष्ण झंबरे या मुलाची ही केस. त्याच्या आईने छाया झंबरे यांनी स्वतःच्या मालकीची आणि हक्काची सगळी संपत्ती अत्यंत विश्वासाने हक्कसोड पत्राने म्हणजेच रिलायन्क्विशमेंट डीडने मुलाच्या नावावर केली होती. आधी बहिणींनीही आपला हक्क भावाच्या नावाने सोडला होता. पण सगळी संपत्ती हातात आल्यावर या मुलाने आईला वाऱ्यावर सोडलं. इतकंच नाही तर त्याने त्यातली काही संपत्ती कौटुंबिक न्यायालयाच्या एका आदेशानुसार स्वतःच्या पत्नीच्या नावावरही करून टाकली. अखेर निराधार झालेल्या आईने कोर्टात धाव घेतली. ट्रिब्युनलने मालमत्ता परत देण्याचे आणि आईला दरमहा 10,000 रुपये देखभाल खर्च देण्याचे आदेश दिले. मुलगा या आदेशाविरुद्ध मुंबई हायकोर्टात गेला. न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्यासमोर ही केस आली. तिथे मुलाने एक अत्यंत वेगळाच आणि हुशारीचा वाटणारा युक्तिवाद केला. तो म्हणाला, मी आता कोर्टाच्या आदेशानुसार आईला दर महिन्याला 10,000 रुपये देखभाल खर्च देत आहे ना, मग माझ्या नावावर झालेली संपत्ती रद्द का करायची? तुम्हाला काय वाटतं? पैसे दिले म्हणजे जबाबदारी संपली? आई वडिलांची सगळी संपत्ती हडप करायची आणि मग त्यांना जगण्यापुरते थोडे पैसे देऊन कायद्याला विकत घ्यायचं? कोर्टाने अत्यंत स्पष्ट शब्दात सुनावलं. उच्च न्यायालयाने सांगितलं की आई वडिलांना देखभाल खर्च देणं आणि मालमत्तेचं हस्तांतरण या दोन पूर्णपणे स्वतंत्र आणि समांतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. देखभाल खर्च देणे हे मुलाचं कायदेशीर आणि नैतिक कर्तव्य आहेच, पण याचा अर्थ असा होत नाही की थोडे पैसे फेकले म्हणजे आई वडिलांची मालमत्ता हडप करण्याचं कृत्य आपोआप कायदेशीर होऊन जातं. जर कोर्टाने मुलाचा हा युक्तिवाद मान्य केला असता तर याचा अर्थ असा झाला असता की प्रत्येक मुलगा आधी आईवडिलांची कोट्यावधीची संपत्ती हडप करेल आणि निराधार करून रस्त्यावर आणेल आणि नंतर कोर्टात जाऊन म्हणेल की मी दर महिन्याला 5-10 हजार रुपये द्यायला तयार आहे, माझी मालमत्ता वाचवा. कायद्याचा असा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. जे मिळवलंय ते सुरुवातीलाच फसवणुकीने मिळवले, त्यामुळे नंतर थोडे पैसे देऊन ती चूक दुरुस्त करता येत नाही. हायकोर्टाने केवळ संपत्तीच आईला परत दिली नाही तर त्या मुलाला 50,000 रुपयांचा उदाहरणात्मक दंडही ठोठावला, कारण त्याने आपल्या वृद्ध आईला वर्षानुवर्ष गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रक्रियामध्ये अडकून तिचा मानसिक छळ केला होता. आता या सगळ्या उदाहरणामधून तुमच्या मनात एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न नक्की आला असेल. समजा
आई वडिलांनी संपत्ती देताना कागदावर अशी कोणतीही अट स्पष्ट लिहिलेली नसेल की मुलगा काळजी घेईल तर मग काय. अनेकदा आई वडील प्रेमापोटी किंवा मुलावरील आंधळ्या विश्वासापोटी घर मुलाच्या नावावर करतात. कागदावर फक्त गिफ्ट डीड किंवा बक्षीसपत्र एवढंच लिहिलेलं असतं. कायदेशीर भाषेतील अटी नसतात. मग अशा वेळी आई वडील फसवणूक झाल्यावर मालमत्ता परत मागू शकतात का? याचं उत्तर भारतीय न्यायव्यवस्थेची संवेदनशीलता दाखवून देतं. कायद्याने आपले न्यायाधीश केवळ कोरड्या शब्दांवर किंवा तांत्रिक बाबींवर चालत नाहीत. ते या समाजाच्या आणि माणसाच्या भावना समजून घेतात. मुंबई उच्च न्यायालयाचा रवी प्रकाश सोदनी यांचा निकाल असो किंवा मद्रास आणि अलाहाबाद उच्च न्यायालयांचे निकाल असोत, या सर्व न्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाचं तत्त्व मांडलं आहे. जेव्हा एखादा वयोवृद्ध बाप आपली आयुष्यभराची कमाई आणि संपत्ती मुलाला देतो, तेव्हा तिथे पैशांचा व्यवहार नसतो, तिथे प्रेम आणि जिव्हाळा असतो. हाच कायद्याच्या भाषेत मोबदला किंवा कन्सिडरेशन मानला जातो. जेव्हा हे वृद्ध आई वडील प्रेमापोटी घर मुलाच्या नावावर करतात, तेव्हा न सांगता ती अपेक्षा असते की मुलगा उरलेल्या आयुष्यात आपली काळजी घेईल. याला कायद्याच्या भाषेत गर्भित अट किंवा इम्प्लाइड कंडिशन म्हणतात. म्हणजे कागदावर लिहिलं नसलं तरी ती अट त्या व्यवहारात लपलेली असते. जर उद्या मुलाने तो आधार काढून घेतला आणि म्हातारपणी दुर्लक्ष केलं तर याचा अर्थ त्याने तो प्रेमाचा मोबदला नाकारला आहे. आणि त्यामुळे कागदावर स्पष्ट अट लिहिलेली नसली तरीही कलम 23चा वापर करून हे बक्षीसपत्र अवैध ठरवता येतं आणि आईवडिलांना त्यांचं घर परत मिळू शकतं. हे सगळं कायद्याचं संरक्षण किती मजबूत आहे हे समजण्यासाठी आपल्याला जानेवारी 2025 मधला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा उर्मिला दीक्षित खटला पाहावा लागेल. उर्मिला दीक्षित या वृद्ध मातेने 1968 मध्ये स्वतः घेतलेली मालमत्ता 2019 मध्ये मुलाला बक्षीस म्हणून दिली होती. सोबतच मुलाने एक वचनपत्र लिहून दिलं होतं की तो आईवडिलांची काळजी घेईल. पण मालमत्ता नावावर झाल्यावर मुलाने दुर्लक्ष केलं. एवढंच नाही तर त्यांच्यावर हल्ला झाल्याचाही आरोप झाला. प्रकरण खालच्या कोर्टातून फिरत फिरत मध्य प्रदेश हायकोर्टात गेलं. तिथे एका खंडपीठाने सांगितलं की वरिष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत ट्रिब्युनलला फक्त कागदोपत्री बक्षीसपत्र रद्द करण्याचा अधिकार आहे, पण त्या मुलाला घरातून प्रत्यक्ष बाहेर काढण्याचा म्हणजेच इव्हिकेशनचा अधिकार नाही. पण जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं तेव्हा न्यायमूर्ती C.T. रविकुमार आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने हा निर्णय पूर्णपणे फिरवला. सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की जर म्हाताऱ्या आई वडिलांना त्यांची संपत्ती प्रत्यक्ष परत मिळवून देता आली नाही आणि त्यांना घराचा ताबा मिळवण्यासाठी पुन्हा दिवाणी न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागल्या तर या एवढ्या मोठ्या कायद्याचा उपयोग काय. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत ऐतिहासिक आणि कडक शब्दात सांगितलं की हा कायदा गरिबांसाठी, निराधारांसाठी आणि वृद्धांसाठी बनलेला एक कल्याणकारी कायदा आहे. याचा अर्थ लावताना नेहमी वृद्धांच्या हिताचाच विचार झाला पाहिजे. त्यामुळे ट्रिब्युनलला फक्त बक्षीसपत्र कागदावर रद्द करण्याचा अधिकार नाही, तर त्यापुढचं पाऊल उचलून त्या कृतज्ञ पाल्याला घरातून बेदखल करून घराचा प्रत्यक्ष भौतिक ताबा म्हाताऱ्या आईवडिलांना मिळवून देण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे सगळं निकाल आणि कायदे आपल्याला काय सांगतात? आपण एक समाज म्हणून कुठेतरी भरकटत चाललो आहोत. पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब व्यवस्था आली आहे. त्यात पैशांची आणि मालमत्तेची लालसा इतकी वाढली आहे की स्वतःचे आई वडील हा एक नकोसा अडथळा वाटायला लागला आहे. पण अशा अंधाऱ्या वेळी कायदा एका भक्कम भिंतीसारखा वृद्धांच्या पाठीशी उभा राहिला आहे. हा कायदा आपल्याला हेच सांगतो की मालमत्तेवरील मुलाचा अधिकार हा आईवडिलांच्या सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकारापेक्षा कधीही मोठा असू शकत नाही. तुमची संपत्ती ही तुमची कमाई आहे, तुमच्या म्हातारपणाची भक्कम काठी आहे, ती कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, अगदी तुमच्या पोटच्या गोळ्यानेही नाही. पण शेवटी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी आहे, कायदा जरी तुमच्या पाठीशी उभा असला तरी व्यवहारात काही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर उद्या तुम्ही तुमची मालमत्ता, घर किंवा जमीन तुमच्या मुलांच्या किंवा कोणत्याही वारसांच्या नावावर करत असाल तर केवळ तोंडी विश्वासावर राहू नका. कागदपत्रांवर, मग ते बक्षीसपत्र असो वा हक्क सोडपत्र, त्यावर ही अट अत्यंत स्पष्टपणे लिहून घ्या की माझ्या उर्वरित हयातीत माझी पूर्ण देखभाल करण्याच्या आणि माझ्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या अटीवरच मी ही संपत्ती हस्तांतरित करत आहे. असं स्पष्ट लिहिल्यामुळे उद्या जर दुर्दैवाने वेळ आलीच तर न्यायालयात दाद मागणं आणि आपला हक्क परत मिळवणं खूप सोपं आणि जलद होऊन जातं. अश्विन सोनी प्रकरण असो वा संभाजी झंबरे प्रकरण, यातून एकच सत्य समोर येतं, संपत्ती ही कागदावरची मालकी असेलही पण ती मालकी टिकवण्यासाठी आधी नात्यातली माणुसकी टिकवावी लागते. म्हातारपण हे आज ना उद्या प्रत्येकाला येणार आहे.
आज जे तरुण आहेत आणि केवळ पैशांच्या मोहापाठी स्वतःच्या म्हाताऱ्या आईवडिलांना घराबाहेर काढत आहेत, त्यांनी हे विसरू नये की उद्या त्यांच्या वाट्यालाही तोच प्रवास येणार आहे. कायदा तुम्हाला संपत्ती तर परत करायला लावेलच, पण जो आदर आणि जो विश्वास एकदा घरातून तुटतो, तो कोणत्याही कोर्टाच्या निकालाने पुन्हा जोडता येत नाही. ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.